गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. परमसंत सद्गुरू बलदेवसिंगजी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. आई कन्यकेला माझे साष्टांग दंडवत. आणि श्रोते हो, आपण मोठ्या भक्तिभावानं संतकथा ऐकत आहात. आपल्यासारख्या थोर श्रोत्यांना माझा साष्टांग दंडवत. ऐकूया आज संत नामदेव यांचं चरित्र. श्री भगवंत म्हणाले, बा उद्धवा, पृथ्वीवर घोर पाप वाढत आहे. सारे क्षणभंगूर भौतिक सुखासाठी पापाचरण करून अनमोल असा 84 लक्ष योनीतून भटकल्यानंतर मिळालेला मानवी जन्म अहंकार, लोभ, स्वार्थ यांच्या आहारी जाऊन फुकट वाया घालवित आहे. आणि शेवटी पापांच्या राशीमुळे त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहे. दुःखसागरात पडून अतोनात दुःख त्यांच्या नशिबी येत आहे. तुला पृथ्वीवर अवतार घेऊन त्यांना सत्याचा, धर्माचा मार्ग दाखवायचा आहे. भगवंताचं सुंदर ज्ञान, ईश्वर भक्तीतील असीम सुख, नामातील परमोच्च आनंद काय असतो हे सगळ्या जनांना तुला पटवून द्यायचं आहे. देवा, आज्ञा असावी. परंतु एक मागणं, मला गर्भवास देऊ नका. अयोनी संभोग असा जन्म द्यावा. उद्धव म्हणाला. तेव्हा देवानं 2 शिंपल्यात 2 तेजस्वी बालकांना ठेवून एकाला चंद्रभागेच्या तीरी तर दुसऱ्याला भागीरथीच्या तीरावर नेऊन ठेवलं. पंढरपूरला दामाशेट्टी आणि गोनाई नावाचं दाम्पत्य, भाविक, कष्टाळू, श्रद्धाळू, धर्मप्रिय, सत्यप्रिय आणि पांडुरंगावर दृढ अशी श्रद्धा असणारं हे असं दाम्पत्य होतं. ईश्वराच्या कृपेने घरी सारं काही असूनही दोघांनाही खूप रीते पण जाणवत होतं. घरा अंगणात दुडूदुडू धावणारं बाळ नसेल तर तिथे चैतन्य असं वाटतच नाही हो. एकदा गोनाई म्हणाली, धनी, आपला वृद्धापकाळ आता जवळ आला, पण अजूनही आई म्हणून गळ्याला मिठी मारणाऱ्या लडीवाळ बाळाची मी नुसती स्वप्नच बघते हो. तुम्ही तुमच्या पांडुरंगाला विनवानं आपल्या घरात बाळाची पावलं रुणझुणू दे असं म्हणानं. गोनाई हट्टाला पेटली आणि दामाशेट्टीनं पांडुरंगाला प्रार्थना केली. देवा, मुलं नसलेल्या आईचं दुःख तुला रे काय ठाऊक देवा. तू सगळ्यांना सगळं देतोस. एक गोजीरवानं बाळ धाडणं रे माझ्या गोनाईसाठी. खूप वाट बघत आहे ती बाळाची. अंतर्मन जो जाणतो तोच तर खरा देव. पंढरीनं दामाशेट्टीच्या स्वप्नात येऊन सांगितलं, तू पहाटे चंद्रभागेच्या स्नानाला जाशील ना, तेव्हा एका शिंपल्यात तुला बाळ सापडेल. ते बाळ तू घरी घेऊन जा. दामाशेट्टी भल्या पहाटे उठून चंद्रभागेवर गेला. स्नान संध्या आटोपल्यावर एक शिंपला त्याच्याच दिशेने हळूहळू वाहत येत होता. दामाशेट्टीनं तो शिंपला उघडला हो, तेव्हा त्यात दिव्य तेजानं तळपत असणारं एक सुंदर लाघवी बाळ त्याला दिसलं. त्यानं लगेच बाळाला जवळ घेतलं आणि त्याची पटापट मुके घेतली. किती गोजीरवाने गोड बाळ होतं ते. त्याला हृदयाशी त्यांनी घट्ट पकडलं आणि आनंदाश्रू भरल्या डोळ्यानं घरी येऊन त्यांनी ते बाळ गोनाईच्या ओटीत टाकलं. गोनाई, तू वाट बघत होतीस ना, बघ, घे. देवानं आपल्याला हा सुंदर प्रसाद दिला आहे. ते दिव्य आणि सुंदर गोजीरवानं गोड गोड बाळ बघून ते बाळ टुकुर बघत होतं. त्याचे ते डोळे इतके तेजस्पुंज होते आणि इतके सुंदर होते. ते दिव्य बाळ बघून वृद्ध गोनाईला आनंदाचं भरतं आलं हो. डोळ्यात पाणी जमा झालं. देवा, तू साऱ्यांची मनोकामना खरंच रे पूर्ण करतोस रे. त्या गोड बाळाला कुशीत घेता क्षणीच काय आश्चर्य, त्या वृद्ध गोनाईला दुधाच्या धारा लागल्यात. आज तिची कूस भरली होती. मातृत्वासाठी वाट बघणारी गोनाई तान्ह्या बाळाच्या मऊ स्पर्शानं सुखावली होती. त्याला कुठे ठेवू नि कुठे नाही, त्याचे किती किती लाड करू असं दोघांनाही वाटत होतं. आज आनंदाचं भरतं आलं होतं त्यांच्या अंगणात. मेघश्यामाच्या कृपेचा हा प्रसाद म्हणून त्यांनी त्याचं नाव नामा असं ठेवलं. नाचू कीर्तनाची रंगी असं म्हणून नामसंकीर्तनाचं महात्म्य वाढविणारा हाच थोर वैष्णवीर नामा शिंपी. नामा हळूहळू मोठा होत होता. एके दिवशी दामाशेट्टी बाजाराला गेला. तेव्हा गोनाईनं नैवेद्याचं ताट नामाच्या हातात दिलं आणि म्हणाले, जा, पांडुरंगाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखव. कमरेला उपरणं, डोईवर शेंडी, कपाळावर चंदनाचा टिळा, गोरापान नामा गुटगुटीत दिसत होता. अगदी
8-9 वर्षाचा, हातात नैवेद्य घेऊन देवळात गेला. पांडुरंगाची आपल्या युलाशा हातानं त्यानं यथासांग पूजा केली आणि नैवेद्य देवासमोर ठेवून म्हणाला, देवा आता भोजन करा बरं. पांडुरंग तसाच उभा कट्टीवर हात ठेवून, अहो देवा घ्या न, आई वाट बघत असेल, लवकर जेवा न. पण पांडुरंग जागचा हालेच ना की बोले ना, देवा मी लहान बाळ, तुमची पूजा अर्चा जाणत नाही, करता येत नाही मला. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा, पण जेवून घ्यावं लवकर, उशीर झाला, तुम्हालाही भूक लागली असेल. छोट्या नामाला वाटलं देवाला नैवेद्य दाखविला तर देव खरंच भोजन करत असतील, पण देव तसाच उभा. आता नामा हट्टाला पेटला, तुम्ही भोजन करणार नसेल तर मी इथेच बसेन उपाशी तापाशी आणि तुमच्या पायावर मी असं डोकं आपटेन आणि नाम्याने डोकं वर केलं आणि पायावर आता आपटणार. तेवढ्यात विठ्ठल सगुण रूपात साकार झाला. अरे 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 काय करतोस हे बाळा. पांडुरंगानं त्याला आपल्या हातानं वर उचललं, मिठी मारली हो आणि त्याच्या हातचं नैवेद्य घेत म्हणाला, खूप गोड आहे हां. आणि पांडुरंगाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आणि नामासुद्धा ओक्साबोक्सी रडू लागला ते सुंदर पांडुरंगाचं रूप बघून. पांडुरंगाला त्याची करुणा आली होती ना. पांडुरंगाने त्या नामाला जवळ घेतलं, कुरवाळलं. त्याच्या प्रेमाखातर सगुण रूप धारण करून पांडुरंगानं आज नैवेद्य ग्रहण केला. म्हणाला, नाम्या अरे मी तुझा नैवेद्य खाल्ला बरं, कुणाच्या हातचं मी कधीच खात नाही, पण आज मी खाल्ला, पण हे कुणाच सांगू नको बरं का. नाम्या रिकामा हातानं घरी परतला तेव्हा नैवेद्य कुठे आईने विचारलं. अगं पांडुरंगासाठी दिला होता, तो त्यानं खाल्ला. आता गोणाईला खरंच वाटे ना, कारण कधीच खात नाही देव, फक्त आपण दाखवतो आणि उचलून घेऊन येतो, आपणच खातो. आता दुसऱ्या दिवशी बाजारातून परतलेल्या दामाशेटीला तिनं हे सगळं सांगितलं. त्यालाही आश्चर्य वाटलं. म्हणाला, नामा खरंच, तू खरं सांगतोस. नामा चल आज पुन्हा पांडुरंगाला नैवेद्य खाऊ घाल बरं, मी पण बघतो कसा खातो नैवेद्य तो पांडुरंग. नामा म्हणाला आणि ठीक आहे. आणि आपल्या बासोबत तो देवळात आला. हातातला नैवेद्य देवासमोर ठेवून आनंदानं म्हणाला, देवा या हो भोजनाला, भूक लागली असेल ना तुम्हाला. पण विठ्ठल तसाच उभा कट्टीवर हात ठेवून. नामदेवानं पुन्हा देवाला विनवणी केली. तेव्हा नाम्याच्या पोटासाठी प्रेमापोटी देवानं सगुण रूप धारण केलं आणि नैवेद्य ग्रहण केला. दामाशेटी अवाक होऊन पांडुरंगाकडे पाहू लागला. ते सुंदर रूप नुसतं वर्णनच ऐकलं होतं आत्तापर्यंत त्या रूपाचं, पण आता ते रूप बघून त्याच्या अंगावर रोमांच आले. त्यानं नाम्याला उचलून कडीवर घेतलं, धावत येऊन गोणाईला हे सारं सांगितलं आणि तो सारा गावभर सांग सुटला. दोघांनाही आनंदाचं भरता आलं. नाम्याचे पटापट मुके घेऊन गोनाई म्हणाली, आपलं लेकरू कुणीतरी असामान्य मोठा भक्त आहे हो देवाचा. नामदेव आता कामाधंद्यालाही लागला होता. उंचा पुरा गोरा गोमटा तरुण नामदेवाला बघून गोनाई गोजिऱ्या साजिऱ्या सुनेचं स्वप्न बघू लागली. राजाई नावाच्या सुंदर मुलीशी नामदेव विवाहात बांधला गेला. नामदेवाला एक पुत्रही झाला. विठ्ठलाला विचारून नामदेवाने त्याचे नाव नारायण असे ठेवले. त्याच्या बारशाला वैकुंठवासी श्रीकृष्ण अहेर घेऊन आले असं म्हणतात. नामदेव बाप बनला, पण त्यांचं मन मात्र सतत हरिचिंतनातच निमग्न असे. सतत हरिभजनात गुंतलेल्या नामदेवाचं संसाराकडे दुर्लक्ष बघून गोनाई राजाई नाम्यावर खूप संतापले. नामदेवानं देवळात जाऊन पंढरीजवळ आपले गारणे सांगितले आणि त्या दिवसापासून पांडुरंगानं नामदेवाला नित्य आपल्याजवळच ठेवून घेतले. नामदेवा, सागर आणि त्याच्या लहरी, सूर्य आणि त्याची किरणे, दीप आणि प्रकाश, साखर आणि गोडी एकमेकांपासून भिन्न नसतात ना, तसंच भक्त आणि भगवंताचं नातं असतं बरं का. तू आणि मी यात मुळीच भेद नाही. तेव्हा नामा देवाला म्हणाला, देवा मला तुझं हे अगाध ज्ञान नको रे बाबा. मला एकच माहीत आहे, तू देव आणि मी भक्त. तुझे कीर्तन करणे हेच माझे काम. तुझ्या प्रेमापुढे मला स्वर्ग मोक्ष काही नको. नाम्याचं हे अगाढ प्रेम बघून देव हसले. त्यांनी रुक्मिणीजवळसुद्धा नामदेवाची स्तुती गाऊन त्याला पोटाशी धरलं. नामा, तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना रे? पांडुरंगानं विचारल्यावर नामा म्हणाला, देवा तुमचे वास्तव्य वैकुंठात, पण आम्हाला राहायला एक खोपटं. तुमच्या घरी अष्टसिद्धी दासीप्रमाणे पाणी भरतात, पण या नाम्याकडे मात्र घुशी हो. तुम्ही दिव्य वस्त्र परिधान करता,
तुमच्या या चाकराच्या मुलाबाळांना लक्तरे पांघरावे लागतात हो. तुम्ही सोन्या रुपयाचे अलंकार घालतात, सारं वैभव तुमच्या पायाशी लोळत असतं, पण तरी पण तर तुमचे मन नक्कीच समाधानी राहील, कारण सारं वैभव तुमच्या पायाशीच असतं ना. मग मन नक्कीच सुखी आणि समाधानी राहील हो ना. पण आमच्या हीन स्थितीचा विचार करता आम्ही सदैव दुःखी असायला हवे. पण देवा, आम्ही तुझ्यापेक्षाही जास्त सुखी, समाधानी, आनंदी आहोत, कारण आमच्या मुखात सदैव तुझे नाम आहे. देवा, ज्याच्या मुखी तुझे नाम तो सदैव सुखी, समाधानी, आनंदी राहीलच ना. नामाचं हे बोलणं देवाला मोठं गोड वाटलं आणि त्यानं आपल्या या प्रिय भक्ताला दृढ आलिंगन दिलं. नामा सदैव तृप्त, आनंदी होता. विठ्ठल नामाशिवाय त्याचा एक क्षणही जात नसे. पण घरच्या हलाखीच्या परिस्थितीला मात्र त्याची आई गोनाई आणि पत्नी राजाई फार कंटाळल्या होत्या. आपणास अंग झाकण्यास धड वस्त्र नाही, मुलाबाळांना खावयास पोटभर अन्न नाही आणि भरीसभर घरात नित्य पाहुणे, साधू संत वस्तीला. यामुळे राजाई नेहमी विठ्ठलाच्या नावानं खडे फोडत होती. ज्या विठ्ठल भजनात नामदेव रंगून असत त्या विठ्ठलानेच आपल्या घराचा नाश केला. यामुळे वैतागून दोघींनीही नामदेवाला समजावून घरी आणण्याची खटपट खूप केली, पण व्यर्थ. नामदेवाच्या बायकोचे शिव्याशाप ऐकून करुणाकर विठ्ठल स्वतः वाणी बनले हो. गरुडास बैल बनवून त्याच्या पाठीवर होना मोहऱ्यांनी भरलेल्या गोण्या लादल्या आणि गावकऱ्यांना नामदेवाचं घर विचारून पांडुरंग नामदेवाकडे गेले. मी केशव शेठ, नामदेवाचा आणि आमचा खूप जुना परिचय. पांडुरंगांनी आपली ओळख सांगितली. आता हा कोण पाहुणा नवीनच अवतरला? राजाईच्या कपाळावर आठ्यांचं जाळं. धनी घरी नाहीत, तावातावानं ती बोलली. पाहुणा कोण म्हणून बघायला शेजारणी आल्या तेव्हा राजाईनं त्यांच्याजवळ नामदेवाची, रोज येणाऱ्या पाहुण्यांची आणि घरात असलेल्या कडकीची जोरजोरात निंदा केली. तिला पाहुण्याला आल्या पावली घालवायचं होतं. अहो, घरी धनी नाही ना, पुन्हा ती कडाडली. नसोत ना आई, आता काय पाहुणचार करू तुम्हाला, घरी सारं ठणठण आहे हो. राजाई पुन्हा संतापानं म्हणाली. आई, मी काही घ्यायला आलो नाही, माझं थोडं ऐका तर. मी काही घ्यायला आलो नाही, द्यायला आलो आहे. नामदेवांचं आमच्यावर कर्ज होतं, ते म्हटलं वापस करावं आणि नेऊन द्यावं म्हणून आलो. या होना मोहरांनी भरलेल्या गोण्या आहेत, या नामदेवाला द्या आणि तुम्ही ठेवून घेतल्या तरी चालेल आणि आम्ही लगेच आता इथून परतणार. विठ्ठलरूपी केशव शेठ विनम्रतेनं म्हणाले. आत्तापर्यंत कठोर बोलणारी राजाई द्रव्य बघताच नरमली आणि ती केशव शेठला जेवून जाण्याचा आग्रह करू लागली. अहो अहो अहो, मी काहीतरी सोय करेल जेवणाची, या ना आत, या ना, पाणी घ्या, जेवून घ्या, जरा बसा ना, गुळपाणी तरी घ्या, पाटावर तरी बसा. तिच्या स्वार्थी अगत्याला तो पांडुरंग थोडीच भुलणार होते. तिच्या पाण्याचाही स्वीकार न करता सारं द्रव्य राजाला देऊन पांडुरंग आल्या पावली परतले. घरी आलेल्या लक्ष्मीला बघून राजाईला कोण आनंद झाला म्हणून सांगायचा. अहो, तिनं लगच बाजारातून साखर, तेल, तूप, तांदूळ, सुंदर कपडे, सारं हवं ते सामान आणलं आणि सामानांनी भरलेलं घर बघून तिच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. मंडळी, उर्वरित भाग आपण पुढील भागात बघूया. जय जय राम कृष्ण हरी. संत नामदेव यांच्या चरित्रातील हा पुढचा भाग. गोणाईने बघितलं द्रव्य होना मोहरांनी भरलेली ती पिशवी पाहून तिला खूप आनंद झाला. तिनं लगेच बाजारातून सारं सामान आणलं. आनंदाला आज पारावार राहिला नव्हता. इतका आनंद, एवढं सामान, एवढे हिरे माणिक तिने कधी बघितलंच नव्हतं. हो, साक्षात देवाने दिलं. आता तो देव काय कमी देणार? भरपूर होतं. यावेळी गोनाई नेहमीप्रमाणे गावात भिक्षा मागायला गेली होती, नामदेवाची आई. आणि बरेच तांदूळ जमल्यावर गोनाईला वाटलं नामदेवाला समजावून घरी आणावं. तिने मंदिरात जाऊन पाऊल ठेवता क्षणीच पांडुरंगाने नामदेवाला आपल्या पाठीमागे लपवलं. आपल्या मुलाच्या संसाराची माती करणारा हाच विठ्ठल आहे, यानेच नाम्याला आपल्या नादी लावले. अशा विचारांनी संतापून गोनाई विठ्ठलाला नको नको ती बोलू लागली. पण पांडुरंग मात्र हसून म्हणाले, बाई, तुमचाच मुलगा आपणहून माझ्या नादी लागला हो. तुम्ही त्याला समजावून घरी घेऊन जा ना. मी कुठे नाही म्हणतो. मला कशाला उगाच बोलता? मी तर निराकार आहे, अज आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे.
नामदेवाच्या प्रेमाखातर सगुण साकार झालो. पंचतत्व ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही उत्पत्तीपूर्वी तुमचा हा पुत्र माझा सांगाती, माझा सोबती आहे. उत्पत्तीपूर्वीचाच आमचा हा मित्र आहे, सखा आहे. आपण नाम्याला लहानाचा मोठा केला आणि हा विठ्ठल त्याच्यावर सत्ता गाजवतो हे बघून गोणाई संतापली. ती अजून आपली अपकीर्ती करेल म्हणून पांडुरंग म्हणाले, बाई तुम्ही फार भाग्यवान आहात. नारदासारख्या पुत्रामुळे ब्रह्मदेव सावित्री जसे धन्य झालेत तसेच नामदेवामुळे तुम्ही आणि दामाशेट्टी धन्य झाले. प्रल्हादामुळे जसा दैत्यवंश धन्य झाला तसा नामदेवामुळे तुमचा शिंप्याचा वंश धन्य झाला. अहो, सर्व सिद्ध साधू योगी यात जसे दत्तात्रय श्रेष्ठ आहेत ना, तसेच तुमचा नामा सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त होय. तुझी पुण्याई, तुझा लौकिक, तुझं यश काय वर्णावं आई. साक्षात अजर अमर परमात्मा आपले भाग्य सांगत आहे हे ऐकून गोणाईला खूप बरं वाटलं. तेवढी ती ज्ञानी होती, पण नामदेवाचा वियोग होऊ नये म्हणून विठोबा आपल्याला चढवीत आहे असंही तिला वाटून गेलं. पुन्हा तिनं नामदेवासाठी हट्ट धरला. एवढंच नव्हे तर सत्यभामा रुक्मिणीजवळही तिनं आपलं गाऱ्हाणं मांडलं. एवढ्यात विठ्ठलाच्या मागे लपलेला नामदेव तिनं बघितला. नाम्या, चल घरी गुमान, तुझी पोरं बाळं तुझी वाट बघत आहे रे. तू बाप आहेस मुलांचा. हा विठ्ठल तुझा वैरी आहे. यानं तुझ्या संसाराची सारी माती केली, धूळदाण उडवली या संसाराची तुझ्या यानं. चल घरी लवकर. विठ्ठला, बऱ्या बोलानं तुम्ही नाम्याला माझ्यासोबत पाठवलं नाही तर मी साऱ्या जगभर तुझी अपकीर्ती गाईन. गोनाईचा तळतळाट बघून विठ्ठलानं नाम्याला गोनाईच्या स्वाधीन केलं. नामदेवाचा हात घट्ट पकडून ती त्याला जबरदस्तीनं घरी आणत होती, पण नामा मात्र अश्रू ढाळत होता. विठ्ठलाचा वियोग त्याला सहनच होत नव्हता. गोनाईसोबत नामदेव घरी परतला. बघतो तर काय, घरात सारा अपूर्व थाट. राजाई उंची वस्त्र घालून नटली होती. घरात मोठमोठी भांडी चकाकत होती. पूर्वीच्या गरिबीचा मागमूसही नव्हता. पंचपक्वान्नाचं जेवण तयार करून ती दोघांची वाट आतुरतेनं बघत होती राजाई. सर्व थाट बघून फासामध्ये अटकलेल्या हरिणीसारखा नामदेव घाबरा घुबरा झाला. वाऱ्यानं विझून जाऊन निस्तेज झालेल्या दिव्याप्रमाणे त्याची स्थिती झाली. ग्रहण लागलेल्या सूर्याप्रमाणे तो विष्णुभक्त तेजोहीन झाला. कठोर तप करणारे शुकमुनी रंभेला बघून जसे कंटाळले तसं ते सारं वैभव बघून नामदेव संतापला. दुःखी कष्टी म्लान झाला, विषण्ण बनला. नामानं आईला या थाटामाटाबद्दल विचारलं. राजाई दोघांनाही भोजनासाठी विनंती करू लागली. गोनाईही नामदेवास जेवावयास उठवू लागली. सर्वांचं त्याच्यावर उतू जाणारं प्रेम बघून नामदेवाला अतिशय आश्चर्य वाटलं. खरंच नाम्याच्या भक्तीचंच हे सारं रूप होतं ना. पदरी धन नसेल तर पत्नी माता त्याला शब्दबाणाने घायाळ करते. पिता पदोपदी अपमान करतो तर कन्या भगिनीला त्याची लाज वाटते. एवढंच नव्हे तर पुत्रही निर्धन बापाला पदोपदी दूषण देतात. कंगाल भरतारासोबत बायकोचं असं वर्तन असते की त्याला यापेक्षा मरणही बरं वाटतं. निर्धन कंगाल पुरुषासोबतचं जगाचं वर्तन नामदेवाला चांगलं ठाऊक होतं. एवढंच नव्हे तर त्यानं चांगलं अनुभवलं होतं. आणि आज आपली आई बायको आपली प्रशंसा करीत आहे, गोडवे गात आहे, गोड गोड बोलत आहे, मानानं वागवीत आहे. याचं कारण म्हणजे द्रव्यप्राप्तीच. आज भरपूर द्रव्यप्राप्ती झाली होती ना राजाईला. एका परमात्म्याशिवाय सारे सुखाचे सोबती आहेत. नामदेवाला याची पूर्ण खात्री पटली आणि तो विठ्ठल चिंतनात मग्न झाला. हे सारं धन आलं तरी कुठून, नामदेवानं राजाईला विचारलं. पण ती काही बोलेच ना. तेव्हा नामाघरची दासी जनीनं केशव शेठचा सारा वृत्तांत सांगितला. निरामय भक्तवत्सल दयाळू कृपाळू परमात्म्यानं आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले हे बघून नामा खूप कष्टी झाला. त्याला रडूच कोसळलं. हो भगवंता, अरे कठीण तप करूनही जन्मजन्मांतरपर्यंत तुझं दर्शन होत नाही आणि माझ्यासाठी तू वाण्याचं रूप घेतलं आणि आमचं घर धनसंपत्तीनं भरून टाकलं. देवा, मी तुला धन दौलत नव्हती रे मागितली, कधीच नव्हती मागितली. तुझ्या नामस्मरणाचं धन ज्याच्या अंतरंगात भरून आहे त्याला या भौतिक धनाचा काय रे उपयोग. आणि नामदेवानं काय सांगू मंडळी, नामदेवानं सारं धन गोर गरीब ब्राह्मणांना वाटून टाकलं आणि पूर्वीप्रमाणेच तो निर्धन बनला. असंच एकदा
काय झालं, नामदेव दिवसरात्र विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन राहायचे. घरी मात्र चांगलीच तंगी राहायची नेहमी. कधी डाळ तांदूळ पीठ स्वयंपाकाला राहायचेच नाही, तर कधी ठणठण गोपाल गोपाल. त्यांची पत्नी राजाई आणि आई गोनाई नेहमी नामदेवांना दूषणं देतच असत. एकदा राजाई चंद्रभागेवर पाणी आणण्यासाठी गेली. तिथे तिला भेटली कमळजा. ही कमळजा परिसा भागवताची पत्नी. बोलता बोलता राजाईचे डोळे भरून आले आणि काय सांगू सखे, या नामदेवांमुळे मी खूप त्रासले ग. ना मुलांकडे लक्ष ना संसाराकडे. पण कमळजनं आपल्या सुखी संसाराचं चित्र तिला सांगितलं. अगं तुला काय सांगू, आमच्या ह्यांनीनं जगदंबेला प्रसन्न करून घेतलं आणि त्या मातेनं त्यांना एक परीस दिला. जेव्हा जेव्हा पैशाची गरज भासली की आम्ही लोखंडाचं सोनं करतो. परिसाच्या स्पर्शानं आणि लोखंडाचं सोनं करतो आणि आमचं काम भागवतो. तिनं राजाईला घरी आणून तो परीस दाखविला आणि म्हणाली, हा घेऊन जा, मात्र लागलीच वापस आणून दे बरं मला. आमच्या यांना कळलं घरी परीस नाही तर ते माझ्यावर खूप रागवतील. राजाईला खूप आनंद झाला. भराभर ती घरी आली आणि तिने लोखंडाच्या काड्या खिळे भांडे सर्वांना त्या परिसाचा स्पर्श केला आणि काय आश्चर्य, किती सोन्याच्या काड्या जमल्या. सारं चकाचक चकाचक पिवळं पिवळं सोनं. ती सगळं घेऊन पटकन बाजारात गेली. थोडंसं सोनं घेऊन तिने काय काय वस्तू आणल्या बाजारातून. घरी डाळ आणलं, तांदूळ आणले, साखर आणली, तेल तूप, थोडे मुलांसाठी कपडे, स्वतःसाठी लुगडे पण आणलेत. आनंदात लवकर लवकर पूर्णावरणाचा स्वयंपाक केला. कितीतरी दिवसांनी गोडधोड खाल्लंच नव्हतं हो. रोजच्या भाजी भाकरीलाच काही तशा भाजी भाकरीचीच काही सोय नव्हती, तर गोडधोड कुठलं. तर कितीतरी दिवसानंतर मुलं आज पोटभर पण जेवली नसतील, पण आज तिनं खूप खपून स्वयंपाक केला आणि नटून थटून नामदेवाची वाट बघत बसली. काही वेळानंतर नामदेव घरी आले. घरात सुग्रास अन्नाचा खमंग वास आणि राजाई नवीन पातळ घालून गोड पाटल्या सोन्याची सरी घालून नामदेवांची वाट बघत आल्या तिनं नामदेवांना पाय धुवायला पाणी दिलं. अहो लवकर या, पाट पाणी मांडले, जेवायला बसा बरं. पण मला सांग, काल म्हणत होती भाकरीला पीठ नाही आणि आता हे सारं स्वयंपाकाचं सामान, हे कपडे लत्ते आणले तरी कुठून? अहो जेवण तर करून घ्या मग सांगते, आनंदाने ती म्हणाली. नाही, अगोदर सांग, त्याशिवाय मी जेवणार नाही. आणि राजाईनं परिसाचा सारा वृत्तांत सांगितला. असं होय, पाहू तरी तो परीस असतो तरी कसा, नामदेवानं म्हटलं. आणि राजाईनं हळूच तो परीस नामदेवाच्या हातावर ठेवला. नामदेवानं बघितलं, आपल्या हातात तो परीस घेतला आणि जे धूम ठोकली चंद्रभागेकडे. नदीच्या पात्रात त्यानं तो परीस दूर फेकून दिला आणि घरी परत आला. राजाई रडायलाच लागली हो. कितीतरी दिवसांनी छान दिवस आले होते, परंतु पुन्हा गरिबीच गरिबी. एवढा लाख मोलाचा परीस आणि ह्यांनी चंद्रभागेत फेकून दिला. तेवढ्यात परिसा भागवत त्याच्या घरी आला. त्यानं देवाच्या देवरात परीस ठेवलेला होता, तो त्याला दिसलाच नाही. त्यानं बायकोला विचारलं, कुठे गेला परीस? तिनं भीतच सांगितलं, राजाईला दिला. आता मी घेऊनच येते तिच्याकडून. जा घेऊन ये आत्ताच्या आत्ता, तो म्हणाला. धावत कमळजा राजाईकडे आली आणि बघतो तर राजाई रडत होती. आता दोघीही रडायला लागल्या. चंद्रभागेवर आल्या दोघीही. परीस शोधू लागल्या, पण तो कसला सापडतो? नामदेवाने तर दूर चंद्रभागेत कुठेतरी परीस फेकून दिला होता. आणि नामदेव किनाऱ्यावर विठ्ठलाचं ध्यान करीत होते. सारे म्हणायला लागले, या नाम्याला काही अक्कल आहे का? कशाला दिला त्याच्या हातात तो लाख मोलाचा परीस? परिसा भागवत तर बायको असा ओरडत होता आणि राजाईवर डोळे मोठे करून बघत होता. तेवढ्यात नामदेव म्हणाले, थांबा, ओरडू नका, थांबा. आणि अंगावरच्या कपड्यानिशी त्यांनी चंद्रभागेत प्रवेश केला हो नामदेवांनी. मध्यभागी जाऊन ओंजळभर वाळू आणली आणि परिसा भागवताला म्हणाले, घे, यातला तुझा परीस कोणता आहे तो घे, नाहीतर सारेच घे. नामदेवाच्या स्पर्शाने ओंजळभर वाळू परीस झाली होती. लोकांनी सुया लोखंडाचे खिळे काड्या आणल्या आणि त्यातील कोणताही वाळूचा कण लोखंडाला लावला तरी त्याचं सोनं होत होतं. अनेकांनी अनेक वाळूचे कण घेतले आणि लोखंडाला लावले तर चकाकतं सोनं ताबडतोब व्हायचं त्या लोखंडाचं. सारे जण अवाक झाले, आश्चर्यचकित झाले. नामदेव महाराज की जय, नामदेव महाराज की जय, विठ्ठल भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. लोकांमधून भगवंताचा, विठ्ठाईचा आणि नामदेव महाराजांचा
जय जयकार होऊ लागला. परिसा भागवतानं तर नामदेवांना लोटांगण घातलं. अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हटलं, नामदेवा माफ करा, माफ करा, मी तुम्हाला काही म्हटलं हो, दूर नका लोटू मला गुरु दीक्षा द्या. नामदेवांनी त्याला आलिंगन दिलं. विठ्ठलाच्या नामाचा मंत्र दिला. नामदेवांची महती साऱ्यांना कळून चुकली. रिद्धी सिद्धी संतांच्या पायी दासी बनतात, पण संतांना प्रसिद्धी नकोसते. ते तर सतत सतत ईश्वर भक्तीत लीन असतात. एका परमात्म्यावरच जीवापाड प्रेम करून त्याच्या ठाईच जीवन समर्पित करणारा नामदेवासारखा ज्ञानी भक्त विरळाच हो विरळाच. संत नामदेवा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रामकृष्ण हरी. हर हर महादेव.